पहिली गोष्ट म्हणजे बघिराच्या त्या अचानक जाण्यानं आधीच मनामध्ये दुःख साचलं होतं की यार खूप वाईट झालं त्या बैलाच्या, त्या मालकाच्या, त्याच्यावरती प्रेम करणारे असंख्य शौकीनांच्या बाबतीत. परंतु दुसरा दिवस उजाडला. नवीन महिन्याची सुरुवात झाली. 1 एप्रिल 2026, वार बुधवार, आणि सकाळच्याच प्रहरी यूट्यूब, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टा अशा प्रत्येक समाज माध्यमाच्या पेजवरती एक गोष्ट व्हायरल होऊ लागली. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद, भावपूर्ण श्रद्धांजली. विश्वासच उडत म्हणजे बसत नव्हता. म्हणजे अक्षरशः झोप उडाल्यासारखं झालं. क्षणभर श्वास रोखला, डोळे पाणावले, कंठ दाटून आला आणि त्याचं जिवंत हुबेहूब चित्र डोळ्यासमोर तरळू लागलं. त्याला कधीतरी पळताना पाहिलं होतं, त्याला कधी कधी समोरून पाहिलं होतं, आणि पुसेगावच्या मैदानात मी त्याचा रुबाब स्वतःच्या नजरेनं बघितला होता. डोळ्यासमोर तरळू लागला. वाईच्या मातीत घडलेला किस्ता घालून आखाड्यात उतरल्यानंतर अनेकांचे डोळे रोखून धरायला लावणार, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याचा रुबाबदार डौल फक्त माणसानं बघतच राहावा, हजारो शौकीनांना त्याच्यावरती प्रेम करावं, असा वाईच्या मातीतला पैलवान सचिन शेठ चव्हाण, विनोद शेठ चव्हाण यांच्या कुटुंबाचा तो सदस्य जणू. रायफल 8181. विश्वास बसत नव्हता. नेमकं बैलाला काय झालं असावं. अचानक त्याचा तो दुर्दैवी मृत्यू, त्याचा तो दुर्दैवी अंत म्हणजे मनाला धसका आणि चटका लावून जाणारी गोष्ट होती. परंतु या सगळ्या गोष्टी खरं तर समजून घ्यायच्या होत्या, आणि म्हणून मी खोलात जाऊ लागलो. आणि तसतशी एक गोष्ट माझ्या समोर आली, ती म्हणजे त्याचा फक्त 5-6 दिवसांचा आजार. अचानक त्याच्या आतड्यावरती सूज आली. शिरवळ सारख्या अनेक चांगल्या दवाखान्यात उपचार झाले, अनेक चांगले डॉक्टर बोलवले गेले. परंतु असं म्हणतात की जी गोष्ट माणसाला प्रिय असते तीच गोष्ट नेमकी देवाला देखील प्रिय असते. आणि आले देवाजीच्या म्हणा तिथं कुणाचं चालना, असं म्हणतातच खरं. आणि त्याच उक्तीप्रमाणे रायफलला शेवटी देवाचं बोलावून आलं, देवाज्ञा झाली, आणि त्याला हे विश्व सोडून निघून जावं लागलं. मग नेमका कोण होता हा रायफल? काय आहे त्या बैलाचा इतिहास? नेमकं त्याने बैलगाडा शर्यत क्षेत्रात अशी काय कारकीर्द करून ठेवली की त्याच्या जाण्यानं त्या दिवशी सबंध बैलगाडा शौकीनांच्या मनामध्ये शोककळा पसरली? तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्यानं स्वतःची क्रेज, ओळख आणि स्वतःला एक वेगळ्या विश्वात नेऊन ठेवलं, त्या रायफल 8181 ची गोष्ट. खरं तर बैलगाड्यावरची बंदी हटली, आणि बैलगाड्यावरची बंदी हटल्यानंतर अनेक नावं चर्चेत होती, आणि त्यातलं एक नाव म्हणजे रायफल 8181. म्हणजे बैलगाड्याची बंदी हटल्यापासून ते 2026 पर्यंत हा बैल सलग पळतोय. परंतु त्याच्याकडे कधी सलग पळतोय म्हणून बैलगाडा शौकीनांनी जरी पाहिलं नसलं, तरी जेव्हा जेव्हा ठळक, विशेष आणि मोठी मैदान असतात, त्या मोठ्या मैदानांमध्ये रायफलचा गुलाल फिक्स असतो किंवा असायचा. आणि म्हणून कधी कधी गुलाल किंग म्हणून चर्चा करणारी, त्याच्यावरती प्रेम करणारी प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानात पाहायला मिळायची. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून जरी ओळख असली तरी गुलाल किंग म्हणून ओळख असणारा हा रायफल अनेक मैदानांचा मानकरी ठरला, अनेक बैलांच्या गळ्यात पळाला. परंतु रायफल सचिन शेठ चव्हाण यांच्या दावणीला नेमका आला कसा? खरं तर बैलगाड्यावरची बंदी हटली नव्हती, तो काळ बंदीचा होता. आणि याच बंदीच्या काळामध्ये असं म्हणतात की ज्या माणसाची मातीशी, शेतीशी आणि कुस्तीशी नाळ जोडलेली असते, तो माणूस बैलगाड्यांशी आपसुक एकरूप होऊन जातो. आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं पैलवान सचिन शेठ चव्हाण यांना सुद्धा बैलगाड्यांचा नाद लागला. त्यांना सुद्धा असं वाटलं की आपणही बैलगाडा मालक व्हावं, आपलेही त्या मुक्या जनावरांवरती असणारं प्रेम समाजासमोर यावं, किंवा आपल्याला सुद्धा हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी असा एखादा बैल आपल्या घरामध्ये, आपल्या दावणीला घडवता यावा.
आणि म्हणून या माणसानं अनेक बैल घ्यायला सुरुवात केली, परंतु एकही बैल त्यांना चांगला असा लाभत नव्हता. म्हणून त्यांनी ठरवलं की आता हा शेवटचा बैल घ्यायचा. आणि तो बैल दादा जगताप वानेवाडे यांच्याकडून बंदीच्या काळामध्ये 7,51,000 रुपयांना रोख रक्कम म्हणजे विक्रमी खरेदीनं तो खरेदी केला. खरं तर बंदीच्या काळातली ती रक्कम म्हणजे प्रचंड मोठी रक्कम म्हणावी लागेल, कारण पुढे बैलगाड्यावरची बंदी हटेल का, नाही हटणार असा प्रश्न उभा असताना सुद्धा त्या माणसानं तो बैल घेतला. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. परंतु सुदैवानं बैलगाड्यावरची बंदी हटली आणि त्याच्यानंतर रायफलनं मला वाटतं पहिल्यांदाच पुसेगावच्या मैदानात धुमाकूळ घातला. त्याच्यानंतर रायफलची अशी विशेष मैदानं कुठली हे सांगण्याच्या अगोदर तो प्रथमतः कुठल्या नंदींच्या गळ्यात पळाला, तो पळाला लेंगरेंच्या अर्जुन बरोबर. घरणिकीचा राजा, जशी चटणी भाकरीचा पहिलवान अशी ओळख आहे त्या घरणिकीच्या राजा बरोबर, कळंबीच्या शंभू बरोबर, महाकाल बरोबर, पिस्टन 2211 अशा अनेक बैलांबरोबर पळत असताना त्याने एक स्वतःची वेगळी क्रेज आणि ओळख निर्माण केली. खरं तर कर्जत जामखेडच्या महाराष्ट्र केसरी मैदानात पहिल्या वर्षी तो लेंगरेंच्या अर्जुन बरोबर पळाला आणि महाराष्ट्र केसरी झाला. तर दुसऱ्या वर्षी तो मासाळांच्या चिक्या बरोबर पळाला आणि सलग दुसऱ्या वर्षी तो महाराष्ट्र केसरी झाला. असे अनेक खासदार केसरी पुरंदरचं पुण्यातलं मैदान असेल, कोरेगावचं महाराष्ट्र केसरी मैदान असेल, आणि या सगळ्या गोष्टींच्या नंतर या महाराष्ट्रातलं नवे तर भारतातलं ते सगळ्यात मोठं मैदान म्हणावं लागेल, कारण 1 BHK फ्लॅटचं मैदान आणि तिथे हिंद केसरी हा किताब दिला जाणार होता. अनेकांच्या नजरा अनेक नंदींकडे लागल्या होत्या, परंतु नेमकं असं व्हायचं की जिथं किंवा ज्या मैदानात रायफलकडं अनेकांचं लक्ष नसायचं किंवा आजच्या मैदानात तो गुलालात असेल, पहिल्या 3 नंबरात असेल, ते कोणाच्या ध्यानात आणि मनातच नसायचं ना. नेमकं त्या मैदानात रायफल काहीतरी इतिहास घडवायचा आणि नेमकं तेच घडलं. पहिलं पर्व कासेगावचं हिंद केसरी मैदान, फ्लॅटचं मैदान, आणि त्या मैदानात मातीच्या रानात कळंबीचा शंभू आणि रायफल 81 हा जोड पळाला. एवढ्या ताकदीनं पळाला की सेमी पळून आल्यानंतर नक्कीच मला वाटलं होतं की रायफल आज जिंकणार. आणि त्या दिवशी तो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठ्या बक्षिसाचा मानकरी ठरला, 1 BHK फ्लॅटचा मानकरी. आणि त्या दिवसापासून मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ही पदवी बैलगाडा शौकीनांनी त्याला बहाल करून टाकली. खर तर ही पदवी त्याला शौकीनांनी दिली, ती त्याच्या कर्तृत्वातून, त्याच्या पाळण्याच्या जोरावरती. त्याच्यानंतर तो अनेक मैदानात मानकरी ठरला, जिंकला, कधी हरला, परंतु एक गोष्ट त्यानं मालकासाठी आवर्जून केली. कर्जत जामखेडचं मैदान, गोजोबावीचं मैदान आणि 1 BHK फ्लॅटचं मैदान. प्रत्येक नंदीचं आपल्या मालकाप्रती प्रेम असतंच, प्रत्येक नंदी आपल्या मालकासाठी पळत असतोच, परंतु रायफलचं एक विशेष आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पैलवान सचिन शेठ चव्हाण यांच्याशी असणारं घट्ट नातं. ही 3 मैदानं या माणसांच्या मनात अगदी यादगार राहतील, कारण 1 BHK फ्लॅटच्या मैदानात किंवा कर्जतच्या मैदानात, गोजोबावीच्या मैदानात पैलवान सचिन शेठ चव्हाण रायफलच्या कानात हळूच अलवार सांगायचे की रायफल, आज आपल्याला हे मैदान मारायचंय, आणि ते पण पहिल्या क्रमांकानं. आणि त्या मैदानात रायफल बाजी मारून जायचा. अरे किती प्रेम असावं एखाद्या बैलाचं आणि मालकाचं. जिथं माणसं गद्दार होतात, त्या आधुनिक कलियुगाच्या काळामध्ये ही मुकी जनावरं आपल्या मालकांप्रती किती एकनिष्ठ असतात याचं ज्वलंत, जळजळीत आणि जिवंत उदाहरण म्हणजे रायफल 81 होता. खरं तर रायफल गेला, त्याच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मनामध्ये आक्रोश, दुःख आणि त्याच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. खरं तर हे सगळं जरी असलं तरी शेवटी कुणीही असला तरी त्याला एक दिवस जायचं हे असतंच, आणि निश्चितच या विश्वाला सोडून आलेल्या प्रत्येक माणसाला जायचंय. परंतु बघा ना, असं अचानक जाणं म्हणजे फार मोठा मनाला लागलेला चटका असतो, मनाला लागलेला थाक असतो, आणि या सगळ्या गोष्टीतून सावरलं पाहिजे. कारण असं म्हणतात की आभाळ फाटलेलं कुठं घालू मी टाका, धरती दुभंगलेली कुणा मारू मी हक्का. एवढं दुःख त्या कुटुंबावर ते कोसळलंय, कारण ज्या
दावणीला असा मोठा बैल असतो ना, तो बैल नसतो तर त्यांच्या कुटुंबातला तो सदस्य असतो. अशी काही कुटुंब आहेत जे स्वतःच्या लेकराला जेवढं प्रेम देत नाहीत तेवढं प्रेम त्या मुक्या जनावरांवरती लावत असतात, तेवढा लळा त्या मुक्या जनावरांना लावत असतात. आणि म्हणून तर ही बैल या मालकासाठी पळतात ना. असो, त्या चव्हाण कुटुंबियांना या दुःखाच्या सागरातून सावरण्याची शक्ती ईश्वरा दे आणि त्यांच्या दावणीला असणाऱ्या त्या सिकंदर मध्ये त्या रायफलचं हत्तीसारखं बळ पुन्हा एकदा येऊ दे आणि रायफल सारखा इतिहास सिकंदरनं सुद्धा घडवू दे आणि रायफलच्या धावणीचं नाव चिरंतर या बैलगाडा म्हणजे जोपर्यंत बैलगाड्यांच्या शर्यती आहेत, जोपर्यंत बैलगाड्यांचा इतिहास परंपरा सुरू आहे तोपर्यंत गाजत राहू दे. शेवटी काय, प्रत्येकाला जायचंय त्याचप्रमाणे रायफल या विश्वाला सोडून गेला आणि म्हणूनच मोठ्या मैदानाच्या मोठ्या वस्तादाला भावपूर्ण श्रद्धांजली.